नमस्कार मित्रांनो. तर आजचा दिवस जो होता तो आपल्याला मार्केटमध्ये हा दिवसभर एकदम असा निगेटिव्ह गेला आणि त्यानंतर आपल्याला जे आपल्याला निफ्टीमध्ये पानिपत बघायला भेटलं, तर ते पानिपत तर वेगळंच होतं. पण जो बँक निफ्टी जो साधारणतः 57,000ची लेवल मेंटेन करण्याच्याच तयारीमध्ये होता दिवसभर, पण त्यांनी शेवटी मान टाकली. पण आता हे का झालेलं आहे, कसं झालेलं आहे ते तर आपण जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी मी संदीप आणि आपण पाहतात माझा यूट्यूब चॅनल. आपण जर चॅनलवरती आपण नवीन असाल तर पहिल्यांदा आपण आपला हा चॅनल आपण सबस्क्राईब करायचा आहे. आपला टेलिग्राम चॅनल आहे आणि त्याची लिंक तुम्हाला मी आपल्या खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या लिंकवरती जायचं, त्या लिंकवरती जाऊन टेलिग्राम चॅनलसुद्धा आपण आपला जॉईन करायचं आहे. आणि त्यानंतर आपला टेलिग्रामचा पेड ग्रुप आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खाली मी तुम्हाला दिलेली आहे. आता जर आपण म्हणजे हा व्हिडिओ बघतायत, आता हा व्हिडिओ तुम्ही आता संध्याकाळी बघाल, जर आजच्या आज तुम्ही जर त्या ठिकाणी जाऊन तो टेलिग्राम चॅनल आपला जॉईन जर केला तर तुम्हाला त्या ठिकाणी 12 महिन्याचे आपण फक्त आज आपल्या गुरुपौर्णिमेनिमित्त 3,000 रुपये आपण चार्जेस ठेवलेले आहेत. तसे होतात आपले 12 महिन्याचे 24,000 रुपये. आपण ते चार्जेस फक्त 3,000 रुपये ठेवलेले आहेत फक्त आजच्या दिवस. ओके, तर मग आता आपण करूया आपल्या महत्त्वपूर्ण विषयाला सुरुवात. आता एकंदरीत काय होते बघा, तर आता सध्या आपल्या इंडेक्स ऑप्शनमध्ये काही मजा नाही राहिलेली. कारण काय झालेलं आहे, एक तर विक्स खूप खाली आला आहे. विक्स खाली आल्यामुळं आपल्याला जे लोकांना ऑप्शन सेलिंग करायची अशा लोकांना खूप काही प्रीमियम तोही भेटत नाही. आणि त्यानंतर जो कमी प्रीमियम असतो त्यामध्ये प्रीमियम डिके होतो. म्हणजे आता सध्याच्या कंडिशनमध्ये झालं आहे असं का ना ऑप्शन बाईंग करणारे पैसे कमवत आहेत, ना त्या ठिकाणी ऑप्शन सेलिंग करणारे पैसे कमवतात. पैसे कमवत आहेत फक्त ज्यांच्याकडं खूप काही कॅश आहे असे लोक जे फ्युचरमध्ये वगैरे काम करतात ते. मग आता त्यातून जर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीतून बाजूला व्हायचं असेल तर आपण त्या ठिकाणी आपल्या MCXमध्ये काम करू शकता. आपण त्यामध्ये आपल्या MCXमध्ये तुम्हाला सिल्वर मायक्रो आहे का जो 15,000 रुपयामध्ये तुम्हाला फ्युचरचा एक लॉट येतो, आपण जे काम त्यामध्ये करू शकता. त्यानंतर आपला गोल्ड 10 आहे. आता बघा ह्या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतो, हा जो आपला याच्यावाला सिल्वर मायक्रो आहे. आता याच्यामध्ये पण आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये चांगली मुवमेंट आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटते. एक मिनिट, आता हे जरा इकडं मी तुम्हाला वेगळं दाखवलं ओपन करून. हे बघा, आता इथं तुम्ही बघताय का ह्या ठिकाणी तुमच्या समोर क्रूड ऑइल दिसते. तर याच्यामध्ये जर तुम्ही काम जर केलं तर तुम्हाला इथं याच्यामध्ये क्रूड ऑइलमध्ये फक्त जे काही त्याला मार्जिन लागतं एका लॉटला, इथं फक्त तुम्हाला मार्जिन लागतं याच्यामध्ये बघा 20,000 रुपये मार्जिन याच्यामध्ये लागतं. जर समजा एखाद्याला असं वाटलं नाही मला मार्जिनमध्ये नाही करायचं तर मग त्या ठिकाणी तुम्ही त्याचा ऑप्शन घेऊ शकता आणि त्यामध्ये इतका काय असा प्रीमियम डिके आपल्या इंडेक्ससारखा होत नाही. आता समजा याचा जो ऑप्शन आहे, समजा आता जो आपण बघतोय का समजा 5,700 चालू आहे. आता याचा ऑप्शन अंदाजे साधारणतः 150 रुपयाच्या आसपास असेल. मग जर समजा तुम्ही याच्या क्रूड ऑइल मिनीचा जर ऑप्शन घेतला तर तुम्हाला 1,500 रुपये कॅपिटल लागेल आणि जर मोठा क्रूड ऑइलचं जर घेतलं तर 15,000 रुपये त्या ठिकाणी तुम्हाला कॅपिटल लागू शकतं. आता म्हणजे इथे तुम्हाला किती रुपये भेटतात, 1 रुपया वाढलं 10 रुपये भेटतात, इथे 1 रुपया वाढल्यावरती 100 रुपये भेटतात. हा फरक आहे याच्यामध्ये. आणि त्यानंतर मग आपण बघू शकता का इथं जर आपल्याला बघायचं आहे बघा, हा आपला सिल्वर मायक्रो आहे. सिल्वर मायक्रो किंवा त्याला आपण सिल्वर मिक असं सुद्धा म्हणू. ओके, हा आपला सिल्वर मायक्रो फ्युचर. आता याच्यामध्ये जर तुम्ही काम करत असाल तर बघा यामध्ये खूप प्रमाणामध्ये चांगली मुवमेंट आहे. आता याचा जो मी तुम्हाला सांगतो, काल इथं आपण त्याचा काल बाय कॉल दिलेला होता अराऊंड 1,07,350च्या आसपास. टार्गेट आपलं होतं 1,08,500चं टार्गेट होतं. टार्गेट पण डन झालं, इथून टार्गेट पण डन झालं आणि तो म्हणजे हा कॉल मी माझ्या आपला जे आपले पेड मेंबर आहेत त्या ग्रुपला टाकला होता रात्री. त्याच्यानंतर आज दिवसभर कन्सल्टेशनमध्ये होता, पण दुपारनंतर एकदम चांगली मोठी अपमूव आली बघा. थोडा 15 मिनिटाचा टाईम फ्रेम लावतो आपल्याला कळेल म्हणजे किती मोठी अपमूव आली बघा. म्हणजे आपण इथं त्याला बाय दिलेला होता रात्रीच्या वेळेस, काल रात्री ह्या अराऊंड ह्या लेवलला बाय दिलता. तिथून एवढी मोठी मुवमेंट आली, त्यानंतर परत खाली आला. ओके, तर म्हणजे इतकी मोठी मुवमेंट त्यामध्ये पण बघायला भेटते. मार्जिन त्याला अराऊंड 15,000 रुपयाच्या आसपास मार्जिन लागते आणि तो 1 रुपया वाढला तर 1 रुपया वाढतो. आपल्याला जर समजा 1,000 रुपयाची मुवमेंट भेटली, आता विचार करा म्हणजे काल रात्री समजा ज्या माणसाने 15,000 रुपये इन्व्हेस्ट केले, आपलं टार्गेट होतं त्याच्यामध्ये 1,200 रुपयाचं टार्गेट होतं. 15,000 रुपयामध्ये तुम्हाला जर 1,200 रुपये भेटले तर 8% रिटर्न तुम्हाला एका रात्रीत भेटले. तर काय वाईट आहे का याच्यामध्ये? ना तुमचा प्रीमियम डिके होणार आहे ना बाकीच्या 12 भानगडी होणार आहे.
तर तुम्ही ह्या अशा पद्धतीनं याच्यामध्ये काम करू शकता. ओके. आणि आता जो आपला विषय आहे, परत तुम्ही म्हणाल का सर विषय भरकटले का काय, तर काय झालेलं आहे, आता सध्या आपल्याला आपल्या मार्केटमध्ये, आपल्या इंडियन मार्केटमध्ये तुम्हाला इंडेक्स ऑप्शनमध्ये काम करणं खूप अवघड झालेलं आहे. आणि स्टॉकमध्ये बघतोय का मुवमेंट नाही आली, तर फक्त कधीतरी एका दिवसामध्ये अशी परत सडनली मुवमेंट येते, ते कॅच करणं अवघड होते. तर या सगळ्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. आणि आज आपण बघतोय का ह्या ठिकाणी जे आपल्याला खरेदी दिसते, ती खरेदी आपल्याला दिसते ती आहे बघा, ही आहे 20 करोड रुपयाची खरेदी आज आपल्याकडे FISने केलेली आहे. आणि DISनं आज आपल्याकडं 585 करोड रुपयाची खरेदी केलेली आहे. म्हणजे आज कॅशमध्ये आपल्याकडं DISने चांगल्यापैकी खरेदी केलेली आहे. ओके. आणि मग आता आपण आपला FIDIचा डाटा इथे बघूया. अजून इकडं काय याचे कॅशमध्ये डेटा अपडेट झाले नाही. आपण आपल्या NSEच्या वेबसाईटला गेलतो, त्या वेबसाईटला जाऊन आपण तो सगळा डाटा मी तुम्हाला दाखवलेला आहे. पण इथे तुम्ही बघू शकता 1833 करोड रुपयाचे आज त्यांनी इंडेक्स फ्युचर विकलेले आहेत. 3850 करोड रुपयाचे स्टॉक फ्युचर विकलेले आहेत. म्हणजे त्यांची सेलिंग ही कंटिन्युअसली चालू आहे. टोटली FIची सेलिंग चालू आहे, ती थांबायचं काही नाव घेत नाही. आणि काल जो मार्केटला रिलायन्सनं झटका दिलाय, त्या झटक्यातून मार्केट सावरलं नाही. आता हे जर आपण टोटल आकडा जर बघितला तर बघा, हा 1800 करोड रुपयाचा आकडा आहे, हा 3850 करोड रुपयाचा आकडा आहे. म्हणजेच जवळजवळ आपल्याला दिसतोय का 5650 करोड रुपयाच्या आसपास सेलिंग आज आपल्याकडे FISने केलेली आहे. DISनं फक्त आज किती 20 करोड रुपयाची खरेदी केलेली आहे. आणि तरीही विक्स आपला बघा, मी तुम्हाला सांगितलं ना, सध्या सगळे ऑप्शन, बाहेरचे ऑप्शन सेलरचे जे हाल चालू आहेत ते ह्या कारणामुळे. बघा इथं निफ्टी पण पडलाय, सेन्सेक्स पण पडलाय, विक्स पण 2.5% पडलेला आहे. विक्स आता तर म्हणजे काय होतं, जेवढा विक्स खाली तेवढी व्हॉलॅटिलिटी कमी मार्केटमध्ये. म्हणजे आपल्या याच्या इंडेक्स जे काय असतील, आपल्या याच्या इंडेक्सच्या ऑप्शनमध्ये असतील, स्टॉक ऑप्शनमध्ये, तर हा सगळा असा सावळा गोंधळ होऊन बसलेला आहे. ओके. तर ठीक आहे, थोडा आज आपल्या इंडायसेसमध्ये बघूया कुठे कुठे काय 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 होतं. तर आज एकंदरीतच आपल्याला सगळ्याच ठिकाणी फक्त मेटलमध्ये थोडी तेजी बघायला भेटली, 0.5%ची, रिॲलिटीमध्ये 0.5% तेजी होती. आणि त्यानंतर आपण बघतोय का कंझ्युमर ड्युरेबलमध्ये त्या ठिकाणी फ्लॅट टू पॉझिटिव्ह अशी मुवमेंट होती. पण बाकीच्या जवळजवळ बऱ्याच ठिकाणी आपल्याला जे काही दिसतंय, सगळ्याच ठिकाणी आज आपल्याला मार्केटमध्ये थोडं थोडं करेक्शन बघायला भेटलं. खास करून निफ्टीमध्ये जास्त झालं करेक्शन, कारण आज निफ्टीची वीकली एक्सपायरी होती. आणि मी तुम्हाला बोललेलो होतो कालच, म्हणजे जो आपला कालचा विषय झाला होता, त्या कालच्या विषयामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं, सपोर्ट जर तोडला, समजा 25,450च्या आसपासचा सपोर्ट होता, 25,500चाच होता, पण तो कालच तोडलेला होता. आणि जर त्याच्या खाली जर आपण गेलो तर मग आपल्याला त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पुट सेल आहेत आणि ते धोक्यामध्ये येऊ शकतात. आणि मग एक तर ते खाली गेले तर तिथून 101 पॉईंट मी बोललो होतो करेक्शन येऊ शकतं. किंवा जर आपण वरती टिकलो, 25,500च्या वरती जर गेलो तर मी बोललो होतो 100 पॉईंटची तेजी येईल. पण मग आपल्याला जी काही मुवमेंट आहे ती मुवमेंट आपल्याला अप साईडला न भेटता डाऊन साईडला मुवमेंट भेटली. आता इथे तुम्ही बघू शकता, इथे 25,400चा आपल्याला शेवटी बघता का 63 लाख कॉल होते आणि 60 लाख पुट शॉर्ट होते. आता हे सगळं क्लोजिंगचं झालेलं आहे. आणि त्यानंतर 25,500 जर आपण बघितलं असेल तर या ठिकाणी जवळजवळ 1 करोडच्या आसपास कॉल शॉर्ट होते, पुटही त्या ठिकाणी 87 लाखाच्या आसपास शॉर्ट होते. थोडंसं आपण इथं बघितलं, तो पुढं गेलं, जर आपण याच्यामध्ये 17 तारखेचा जर डाटा बघितला तर 17 तारखेच्या डाट्यामध्ये आपल्याला काय बघायला भेटते बघा. तर आपण बघतोय का या ठिकाणी 45 लाख कॉल शॉर्ट आहेत 25,400चे, पुटही त्या ठिकाणी 35 लाखाच्या आसपास पुट शॉर्ट आहेत, पण कॉल शॉर्ट जास्त आहेत. म्हणजे आता आपण असं म्हणू शकतो का 25,400 सुद्धा हा निफ्टीसाठी आपल्याला झोन आपला रेजिस्टन्सचा झालेला आहे. आता त्या झोनच्या वरती आपण जाणं खूप गरजेचं आहे. आणि 25,500चा जर आपण विचार जर केला तर 25,500मध्ये आपण या ठिकाणी बघू शकता का जवळजवळ त्या ठिकाणी आपल्याला 65 लाख कॉल शॉर्ट आहेत आणि जवळजवळ 37 लाख पुट शॉर्ट आहेत. म्हणजे आपल्याला इथे कॉल शॉर्ट हे आपल्याला जास्त आहे. सपोर्ट कुठं दाखवतोय, चांगला मोठा सपोर्ट जर तुम्ही बघितला तर मोठा सपोर्ट आपल्याला या ठिकाणी 25,200ला आपल्याला बऱ्यापैकी सपोर्ट दाखवतो. 25,200ला तुम्ही इथं बघितलं तर 5 लाख कॉल हे शॉर्ट आहेत आणि 26 लाख पुट शॉर्ट आहेत. म्हणजे साधारणतः 25,200 हा महत्त्वाचा सपोर्ट आहे. आणि त्यानंतर आपण इथे 25,300ला जर बघितलं तर 25,300ला पण आहे या ठिकाणी 10 लाख कॉल शॉर्ट आहेत, पण पुट त्याच्यापेक्षा जवळजवळ ऑलमोस्ट डबल शॉर्ट आहे.
म्हणजेच 25,200 असं आपण मानूया हा मार्केटसाठी स्ट्रॉंग सपोर्ट आहे. आता बाय कधी करायचं, तर बाय करण्यासाठी सध्या मला असं वाटतंय का आपण थोडंसं वेट करा. कारण जी आपण असं म्हणू शकतो का जे आता आपल्या डोनाल्ड ट्रम्प बरोबर आपली जी टॅरिफ डील होती ती डील काय झालेली नाही आहे. कधी होते काय होते त्यामुळं पण मार्केट आपलं नर्वस आहे. थोडंसं आपण जाणून घेऊया का TCSचे रिझल्ट काय आलेले आहेत आणि TCS रिझल्ट हे काय आलेले आहेत. आता ठीक आहे, तर इथं आपण बघू शकता का TCSचे जर रिझल्ट तुम्ही बघितले तर हे रिझल्ट आलेले आहेत म्हणजे साधारणतः जवळ 4% आसपास आपल्याला त्या ठिकाणी इथे दिसते. काय काय रिझल्ट आलेले आहे ते आपण जाणून घेऊया. इथे TCS रिझल्ट आता इथे तुम्ही बघायला बघितलं तर हा रेव्हेन्यू ग्रोथ आहे तो जवळजवळ साधारणतः 3.5% आसपास हा साधारणतः डाऊन झालेला आहे. त्याच्यानंतर इप्टा मार्जिन जे आहे ते मार्जिन इबिटा मार्जिन आहे हे साधारण 24%वरून 24.2% आलेलं आहे. आणि त्यानंतर अजून काय काय दिसतंय आपल्याला, थांबा यापेक्षा आपण आपल्या दुसऱ्या वेबसाईटवरती जाऊया. मी काय अजून ते रिझल्ट उचकूनच बघितले नव्हते, आता आलाय आपल्यासमोर व्हिडिओ, तर चला लाईव्ह आपण करूया. याच्यामध्ये काय दिसलंय आता इथे काय दिसतंय आपल्याला बघा, आपल्या भाषेमध्ये कळेल तुम्हाला बघा. आता ह्या ठिकाणी असं दिसतंय का TCSने पहले तिमाही में अनुमान से बेहतर धमाकेदार प्रॉफिट दर्ज किया, पर त्यानंतर डिविडेंड भी दिया, पर शुक्रवार को गॅप अप ओपनिंग भी संभव है. ठीक आहे, आता इथे काय दिसतं आपल्याला का 11 रुपये साधारणतः प्रति शेअर हा डिव्हिडंड आता ही TCS देणार आहे. अंतरिम लाभांश तो साधारणतः 4 तारखेच्या ऑगस्टमध्ये 4 ऑगस्ट 2025 तारखेपर्यंत ज्यांच्या डीमॅटला हे TCSचे स्टॉक्स असतील त्यांना ह्या ठिकाणी कंपनी 11 रुपयाचा डिव्हिडंड देईल. आणि आता इथे जर आपण बघितलं तर हे रिझल्ट आपण जाणून घेऊया. नेट कन्सोलिडेशन जो प्रॉफिट आहे तो प्रॉफिट हा साधारणतः पहिली तिमाहीचे नतीजे म्हणजे ह्या वर्षाच्या पहिल्या तिमाहीचे नतीजे आता पेश केलेले आहेत. मागच्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेमध्ये जर प्रॉफिट बघितला तर तो 6% वाढलेला आहे. 12,040 करोड होता, तो आता झालेला आहे 12,760 करोड रुपयाचा प्रॉफिट. हा म्हणजे साधारणतः बाजाराच्या अनुमानापेक्षा चांगला होता. आणि त्यानंतर आपण बघतोय का जो काय रिव्हेन्यू आहे तो रिव्हेन्यू हा 62,613 करोडवरून 63,434 करोड झालेला आहे. म्हणजे इतका काय वाढलेला रिव्हेन्यू एवढा वाढलेला नाही, प्रॉफिट 6% वाढलेला आहे. आणि त्यानंतर अंतरिम लाभांश हा देणार आहे ते साधारणतः 4 तारखेला. आणि ती जी काही रेकॉर्ड डेट आहे, ठीक आहे, मगाशी मी तुम्हाला सांगितलं 4 म्हटलं होतं ते जरा थोडं चुकीचं आहे. 4 तारखेला तुमच्या अकाउंटला पैसे येतील, पण तुमची जी काही रेकॉर्ड डेट आहे ती आहे 16 जुलै. 16 जुलैपर्यंत तुमच्या अकाउंटला त्या ठिकाणी TCSचे जर स्टॉक्स असले तर तुम्हाला त्या ठिकाणी हा डिव्हिडंड जो आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी भेटू शकतो. आता हे आहेत सगळे याच्यावाले TCSचे रिझल्ट. ओके, म्हणजे हे जे काय आहेत रिझल्ट TCSचे चांगले आलेले आहेत. आणि मग आता आपण काय करू शकतो, आता काहीच करू शकत नाही, त्याला उद्या बघू. ज्यांनी TCS खरेदी केला असेल त्यांना तर असं म्हणणं आहे यांचं का चांगले रिझल्ट आलेले आहेत, तर त्या ठिकाणी मग गॅप अप ओपनिंग झाले तर तुम्हाला पैसे त्या ठिकाणी भेटू शकतात. आता इथे आपण जरा परत इकडे येऊया आणि इथे आल्यानंतर आपण जाणून घेऊ. काय जाणून घेणार आहोत आपण, काय दिसतंय आपल्याला निफ्टी फ्युचर. निफ्टीमध्ये काय काय होऊ शकतं ते आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे. निफ्टीचा चार्ट जर आपण बघितला तर 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती चार्ट लावलेला आहे. शकता आपण हा जो चार्ट आहे ह्या चार्टनुसार दिसतंय का जो काय RSI आहे तो साधारणतः RSI आपल्याला ओव्हरसोल्डमध्येच आहे. आणि मग ज्या वेळेस RSI साधारणतः 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आपल्याला दिसतो ना ओव्हरसोल्ड, त्या ठिकाणी आपल्याला एक चांगल्या प्रकारे बाउन्स बॅक जो आहे तो बाउन्स बॅक आपल्याला मार्केटमध्ये बघायला भेटत असतो. ओके, पण आता इथे तुम्ही बघू शकता, काय बघू शकता, आता हा चार्ट आहे आणि ह्या चार्टला जो आपल्याला सपोर्ट दिसतोय तो सपोर्ट जर आपण निफ्टीचा बघितला तर तो सपोर्ट आपल्याला ह्या ठिकाणी आहे आणि तो सपोर्ट आहे ह्या ठिकाणी 25,311. आणि आता आपण जवळजवळ त्याच्या ऑलमोस्ट जवळजवळ त्या ठिकाणी आलेलो आहोत. आणि आपल्याला इथूनही चांगला बाउन्स बॅक बघायला भेटलेला, इथूनही चांगला बाउन्स बॅक बघायला भेटलेला आहे. मे बी पॉसिबिलिटी आहे का आपल्याला ह्या लेवलपासून वरती बाउन्स बॅक बघायला भेटू शकतो आणि परत आपण वरती साधारणतः 25,548च्या आसपासच्या लेवलपर्यंत वरती जाऊ शकतो. पण आता ते आपण शकतो म्हणण्यापेक्षा थोडंसं आपण
मार्केट आपले युरोपियन मार्केट्स वगैरे एकदा जाणून घेऊया काय काय आहेत युरोपियन एशियन मार्केट. तर इथे या ठिकाणी आपण बघू शकता का डाव जोन्स जो आहे तो डाव जोन्स दिसतोय साधारणतः बघा इथे तुम्ही बघताय डाव जोन्स जो आहे तो साधारणतः ह्या ठिकाणी वरती 80 पॉईंट आहे आणि 80 आणि 100 पॉईंटच्या आसपास वरती आहे. नॅसडॅक जो आहे तर तो नॅसडॅक अराउंड साधारणतः 70 पॉईंटच्या आसपास मायनस आहे. कमोडिटीजमध्ये जर आपण बघितलं असेल तर कमोडिटीमध्ये क्रूड ऑइलमध्ये एक असा शार्प फॉल आलेला आहे, 2% आसपास करेक्शन दिसतंय. नॅचरल गॅसमध्ये जो काल 5% आसपास करेक्शन होतं आज तेजी दिसते. आणि चांदीमध्ये आपल्याला काल करेक्शन दिसलं, काल आपल्याला सोन्यामध्ये चांगली तेजी बघायला भेटली, चांदीत करेक्शन दिसलं. आज जरा सोनं शांत आहे, चांदीमध्ये आपल्याला 1% आसपास तेजी दिसते. 2% तेजी गेली होती चांदीची. चांदीचा जर चार्ट आपण बघितला तर ही चांदीची तेजी जवळजवळ 2% गेलेली होती. तिथून आपल्याला हा जो फॉल आहे तो फॉल या ठिकाणी बघायला भेटला. बघा ह्या वन डे चार्ट जर आपण बघितला तर वन डे चार्टवरती तुम्ही बघू शकता. इथे बघा इथे वन डे चार्टवरती तुम्हाला काय दिसतं या ठिकाणी बघा, इथून इथपर्यंत वरती मोमेंटम आली, त्यानंतर परत थोडंसं खाली आलेलं आहे. तर म्हणजेच काय ग्लोबल मार्केटमध्ये कुठं काय निगेटिव्ह नाही आहे, निगेटिव्ह तर आहे फक्त आपल्याच मार्केटमध्ये. ओके, तेव्हा आता निफ्टीचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे का 25,300 हा आपल्याला शेवटचा होप आहे. त्याच्या खाली जर गेलो आपण तर मग मे बी पॉसिबिलिटी आपण आहे का अराउंड 25,000 पर्यंत जाऊ शकतो, ती शक्यता कमी आहे. पण आता शेवटी मार्केट आहे, आपण त्याचं काही सांगू शकत नाही. पण असं मला वाटतंय का ह्या लेवलपासून बाउन्स बॅक यायला पाहिजे. बँक निफ्टीचा आपण विचार करूया. बँक निफ्टीचा जर विचार केला तर काय दिसतं या ठिकाणी बघा, निफ्टी बँक इंडेक्स हा जो शेवटपर्यंत त्यांनी काय केलं, इथे त्यांनी शेवटपर्यंत आपल्याला असं म्हणूया आपण, त्यांनी 57,000 मेंटेन करायचा प्रयत्न केला बरं का. पण शेवटी आता एवढा प्रेशर आला निफ्टीवरती त्याच्यामुळे त्यालाही खाली यावं लागलं. पण आता इथे दिसतंय असं काय का जो सपोर्ट आहे ना, या सपोर्ट झोन आपण बघूया. हा सपोर्ट झोन आपल्याला दिसतो अराउंड हा 56,800च्या आसपासचा सपोर्ट आहे. इथून 150-200 पॉईंटच्या आसपास सपोर्ट आहे. बघा इथंही आपल्याला या ठिकाणी याला सपोर्ट म्हणजे हा इथं झोन रेजिस्टन्सचा होता, हा क्रॉस केल्यानंतर मोठी तेजी एक झालेली होती चांगली जवळ 400-500 पॉईंटची. त्यानंतर आपण बघतोय का इथे हा एक सपोर्ट इथं बऱ्याच वेळेस घेतलेला आहे. म्हणजे आपल्याला बँक निफ्टीचा जर तुम्ही इथे विचार जर केला तर 56,800च्या आसपास बँक निफ्टीमध्ये आपल्याला सपोर्ट मार्केट मे बी घेऊ शकतो त्या ठिकाणी. आणि जर तो सपोर्ट तिथे जर घेतला तर मग आपल्याला तिथून आपण असं म्हणू शकतो का मे बी अराउंड परत आपल्याला 57,200 आणि 57,500च्या आसपासचे लेवल आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला भेटू शकतात. जर हा जर तोडला तर मग काय होऊ शकतं, हा सपोर्ट जर तोडला तर मे बी पॉसिबिलिटी मग परत अजून 200 पॉईंटच्या आसपासचं करेक्शन आपल्याला बघायला भेटू शकतं. ते मे बी अराउंड मग 56,600च्या आसपासपर्यंत आपण खाली जाऊ शकतो, असं एकंदरीत चित्र दिसतंय. आता झाले काय, मार्केटची रेंज झाली एकदम नॅरो, आणि ह्या नॅरो रेंजमध्ये काम कसं करायचं हाही मोठा प्रश्न आहे. पण ठीक आहे, आता कसं आहे आपल्याला छोट्या छोट्या याच्यामध्ये काम करावं लागेल. आणि तेव्हा मग आता इथे आपण जी काही चर्चा केलेली आहे, चर्चा आपण केली एका निफ्टीच्या संदर्भात, बँक निफ्टीच्या संदर्भामध्ये आपण सगळी चर्चा केलेली आहे. अर्थात हा सगळा जो काही आपला व्हिडिओ होता तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता. आणि तेव्हा ह्या व्हिडिओच्याद्वारे आपण कुठलीही खरेदी वगैरे करायचा काही प्रयत्न करू नका. जी काही खरेदी करायची आहे ती खरेदी आपण आपल्या मनानुसार करा, आपल्या मनाचा सल्ला घ्या आणि मगच आपण त्या ठिकाणी खरेदी करा. आणि तेव्हा आता इथे आपण थांबतोय. अर्थातच आपला जो टेलिग्राम चॅनल आहे आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिली आहे, त्या लिंकच्यानुसार आपण आपला टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करू शकता. आणि त्यानंतर आपल्या चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलसुद्धा सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि त्यामुळे इथे थांबतोय आपण. जर माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपल्या मित्रांपर्यंत हा चांगला व्हिडिओ शेअर करा आणि त्यानंतर आपल्या चॅनलसुद्धा सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.